नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुकुंदवाडीच्या चौकात तिघांवर सत्तूरने सपासप वार, एकाचा मृत्यू, पोलिसांकडून आरोपींना तासातच अटक, शहर हादरलं। तर मुकुंदवाडी येथे खून झाल्यानंतर महानगरपालिका ऍक्शन मोडवरती 50-60 अतिक्रमण काढले, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त घटनास्थळी। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीतील स्मशानभूमी समोरील कुरेशी चिकन शॉप समोर गुरुवारी रात्री चिकन शॉपवरील कामगाराने मांस कापण्याच्या कोयत्याने 3 तरुणांवरती वार केले। यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे। चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी उर्फ लल्ला याने मांस कापण्याच्या सुरेनेच 3 तरुणांवरती सपासप वार केले। यात नितीन सोनाजी संकपाळ या तरुणाचा मृत्यू झाला। त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ, दत्ता बालाजी जाधव हे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सचिन काही दिवसांपूर्वी पुण्याहून शहरात आला होता। त्यामुळे नितीन व सचिन हे दोघे भाऊ मित्र दत्तासोबत मुकुंदवाडी परिसरातील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते। अर्धी पार्टी झाल्यानंतर नितीन लघुशंकेसाठी कुरेशी चिकन शॉप मागे गेला। त्यावेळी मस्तान कुरेशीचा मित्र समीर शेख याने त्याला हटकलं। समीरने शिवीगाळ करत तिघांना धक्काबुक्की केली। मस्तान कुरेशी समीरच्या मदतीला धावून आला। त्यानेही तिघांना शिवीगाळ करून खुनाची धमकी दिली। वाद वाढतच गेल्याने मस्तानने दुकानात जात मांस कापण्याचा सुरा आणला आणि तिघांवरती सपासप वार सुरू केले। डोके आणि छातीच्या डाव्या बाजूला खोल वार झाल्याने नितीन रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरती कोसळला। त्यानंतरही मस्तानने सचिन व दत्तावरती वार केले आणि तो तेथून पळून गेला। त्यानंतर नागरिकांनी तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहन चालकांना थांबण्याची विनंती केली, मात्र अनेकांनी नकार दिला। त्यामुळे रुग्णालयामध्ये नेण्यास विलंब झाल्याने मिनी घाटीत नेईपर्यंत नितीनचा मृत्यू झाला। काही दिवसांपूर्वीच मस्तान कुरेशीने साईटेकडी परिसरामध्ये नवीन घर घेतलं होतं। मोबाईल बंद करून तो कुटुंबाला भेटून पळण्याच्या तयारीत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। मस्तान विरुद्ध यापूर्वी मारहाणीचे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। समीर शेखला रात्री मिसरवाडीतून अटक करण्यात आली। समीर इलेक्ट्रिशियन आहे। नितीन आणि सचिनच्या वडिलांचा लहानपणीचं निधन झालेलं आहे। आईनेच त्यांना लहानाचं मोठं केलं। सिडको बस स्थानकाबाहेर नितीनची अंडा ऑमलेट चहाची गाडी होती। त्याचा भाऊ सचिन पुण्यात लिफ्ट मेंटेनन्सचं काम करतो। सचिन व नितीन दोघेही विवाहित असून नितीनला 1.5 वर्षाचा व 6 वर्षाची मुलगी आहे आणि त्यांची आई पुण्याला असल्याने अपघात झाल्याचं सांगून तात्काळ येण्यास सांगण्यात आलंय, तर पत्नीलाही घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे। मुकुंदवाडी परिसरामध्ये खुनाची घटना झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडी परिसरामध्ये शुक्रवारी दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक आणि पोलीस आयुक्त घटनास्थळी उपस्थित होते। मुकुंदवाडी परिसरामध्ये गुरुवारी रात्री खुनाची घटना घडल्यानंतर शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने मुकुंदवाडी परिसरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। याबरोबरच महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाचे जेसीबी आणि महानगरपालिकेचे नागरी मित्र पथक घटनास्थळी दाखल झाले। शुक्रवारी सकाळपासूनच मुकुंदवाडी परिसरातील रस्त्यावरती मोजमाप करत अतिक्रमण मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यात आली। अतिक्रमण काढताना एका इमारतीचा स्लॅब जेसीबीवर कोसळल्याची घटना देखील यावेळी घडली। या घटनेत जेसीबीचा चालक थोडक्यात बचावला असल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुकुंदवाडी येथील अतिक्रमण कारवाईमध्ये इमारतीचं बांधकाम पाडत असताना सदर दुर्घटना घडली। तरीही अतिक्रमण हटाव मोहीम न थांबवता दिवसभर सदर मोहीम राबवत मुकुंदवाडी परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला। आज रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवरती दुकाने थाटून गुंडशाही प्रस्थापित करणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात केलेली कारवाई आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर यांनी कारवाईनंतर दिली आहे।
आज रोजी अतिक्रमण अर्थात बुलडोझर कारवाई ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिक्रमित जागेवरती दुकाने थांडून गुंडशाही प्रस्थापित करणाऱ्या दहशत निर्माण करणाऱ्या विरोधात करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी मांस मटण विक्रेत्यांनी ज्या पद्धतीने एका निरपराध हिंदू तरुणाचा खून केला, हे दहशत पसरवण्याचं द्योतक आहे. त्यामुळे गुंडगिरीतून अतिक्रमित दुकान लादून दहशत निर्माण करणं, नशा व सर्व प्रकारचे धंदे हे सर्रास घातक होते. त्यामुळे ही अतिक्रमण हटाव बुलडोझर कारवाई करण्यात आली असल्याने त्यामुळे कोणीही अशा प्रकारे दहशत निर्माण केलं तर त्याला पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची कारवाई करावी, या संदर्भात भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजयजी केनेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया. खरं तर ही जे अतिक्रमण हटाव पथक आलं आणि ही अतिक्रमण कारवाई झाली, या कारवाई माग एक निरपराधांचा खून झाला आणि या जो खून करण्यात आला ते उघड्यावर मांस विक्रेत्या च्या दुकानातून हा खून झाला. आणि निश्चितपणे गाव गुंड अतिक्रमित जागा करून तिथं बसतात आणि एक हौदस घालण्याचा जो प्रयत्न करतात त्या भागात, आणि त्याच्यामुळे त्यांना चोप देण्यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम चालली. आणि निश्चितपणे यापुढे जर कोणी अतिक्रमित जागेवर बसून जर गावगुंडासारखा हौदास घालत असेल आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे या देशाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे अतिशय चोख भूमिका या राज्यात बजावतायत. तीही त्यांनी संभाजीनगरमध्ये बजावून दाखवली. निश्चितपणे याचा त्रास काही निरपराध दुकानदारांना झाला असेल, परंतु जे गावगुंड दुकानदार होते ते गावगुंड दुकानदार साफ केले पाहिजे, जमीन दोस्त केले पाहिजे. ही भूमिका घेऊनच येणाऱ्या काळामध्ये ही गावगुंडशाही आणि दिवसाढवळ्या खून करणारे, दिवसाढवळ्या नशेचे साहित्य विकणारे या सर्वांना चोप लावण्यासाठी ही कारवाई. निश्चितपणे ज्या गुंडांनी हा हमला केला, खून केला, त्याची दुकानं नष्ट झाले पाहिजे आणि त्याला इथून जमीनदोस्त करण्यात आलं पाहिजे. आज दिवसाढवळ्या जर तुम्ही खून करत असाल आणि ज्या व्यक्तीचा खून केला तो व्यक्ती एक असंघटित कामगार होता आणि ऑमलेटची गाडी चालवायचा आणि तो काही गुंड नव्हता, आणि त्यामुळे गुंडामधले आम्ही भांडणं समजू शकतो, पण एका निरपराध व्यक्तीला दहशत माजवण्यासाठी मारायचं, खून करायचं, आणि निश्चितचपणे हे या सरकारमध्ये खपून घेतल्या जाणार नाही. म्हणून अधिकाऱ्यांना ताबडतोब यावर कारवाई करा, अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, हे मी सांगितलं. रिपब्लिकन सेनेच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानकाची परिस्थिती अत्यंत जीर्ण झाली असल्याने मध्यवर्ती बस स्थानक कधीही कोसळून त्याखाली शेकडो प्रवासी दबून मरण्यापेक्षा मध्यवर्ती बस स्थानकात सामूहिक आत्मदहन करण्यात येणार असा इशारा देत मध्यवर्ती बस स्थानक छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाने बस स्थानकाचं नूतनीकरण करण्यात यावं अशी मागणी मिलिंद बनसोडे यांनी केली, तर सदर प्रकरणी मागणींबाबत प्रशासनाकडून देखील त्यांनी बाजू मांडली. त्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की राज्य परिवहन महामंडळाचं या ठिकाणी ढिसाळ कारभार आपल्याला या ठिकाणी दिसत असेल. आपला कॅमेरा जर आपण वरती जर फिरवला तर आपण बघू शकता की या छताची परिस्थिती काय झाली. सळ्या उघड्या पडलेल्या आहेत. ज्याप्रमाणे सिद्धार्थ उद्यानाचा छत कोसळून 2 महिला मृत्युमुखी पडल्यात आणि 8 जण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले होते. असाच प्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता आपण बघू शकता. दाट प्रमाणात या ठिकाणी शक्यता आहे. जर या बस स्थानकाचा छत खाली कोसळला तर तिथे 2 मेले, इथे शेकडो लोक मारण्याची, शेकडो प्रवासी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर आम्ही दुसरं एक विषयाला असा घेऊन आंदोलन केलेलं आहे की या परिसर जर तुम्ही बघितला तर या परिसरामध्ये मोठमोठे कंबळा इतके खड्डे, गुडघे इतके खड्डे झालेले आहेत. पावसामध्ये या ठिकाणी गुडघ्या इतके पाणी या ठिकाणी जमा होत आहे. तर आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं माननीय आनंद आंबेडकर साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आमचे रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी म्हणजे लाईफ गार्ड म्हणून या ठिकाणी जे अति हुशार, म्हणजे त्यांच्यामध्ये जे स्विमिंगचं अत्यंत टॅलेंट आहे ते आतापर्यंत त्यांनी अनेकांचे जीव वाचवलेले आहेत, असे आम्ही लाईफ गार्ड या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत, जेणेकरून रस्त्याच्या मुख्य रस्त्यापासून बसस्थानकापर्यंत येण्यासाठी जे पाण्यातून जे प्रवासाला तिरून यावं लागत होतं, पोहून यावं लागत होतं, ते काम आमचे लाईफ गार्ड या ठिकाणी करणार आहेत आणि तिथून बसस्थानकापर्यंत ते आमचे लाईफ गार्ड आणून सोडणार आहेत. तिसरी मागणी आमची अशी आहे की या ठिकाणी
दौलताबाद किल्ला हा अत्यंत पर्यटन स्थळ, मोठा गाजलेला पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी या बस स्थानकातील ड्रायव्हर आणि कंडक्टर त्या ठिकाणी ती गाडी थांबवत नाही. त्यामुळं आमची ही देखील मागणी आहे की प्रत्येक बस पर्यटन स्थळ असल्यामुळे, दौलताबाद हे पर्यटन स्थळ असल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक बस ही थांबल्या पाहिजे अशी आमची एक मागणी. दुसरी मागणी आमची अशी आहे की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये धूळ मोठ्या प्रमाणात उडते गाडीच्या चाकामुळे. खड्डे खूप मोठे झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी साचतं. पाणी खूप साचल्यामुळे तलावाचं स्वरूप या ठिकाणी येते. तर आमची अशी एक मागणी आहे की या पूर्ण परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण किंवा या ठिकाणी डांबरीकरण या ठिकाणी पूर्ण परिसरात झालं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी चोऱ्या आणि पैशासाठी, सोन्यासाठी, मोबाईलसाठी अनेकांचे प्रवाशांचे या ठिकाणी खून करण्यात आलेले आहे. तर मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आमच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून सांगेल की ते पोलीस गस्त आणि पोलीस चौकी यांनी ते पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात यावा. आज जे काही आंदोलन झालं त्याच्या अनुषंगाने बसस्थानकाच्या इमारतीबाबत आणि जो परिसर आहे त्या संबंधित झालं. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ गार्डन उद्यानाची जी घटना झाली त्या अनुषंगाने आंदोलनाचा पावित्र्य होता. त्या अनुषंगाने जी बसस्थानकाची इमारत आहे ती आपण सध्या दुरुस्तीची कामे सुरू केलेली आहे. तसंच जे बसस्थानकाच्या इमारतीचं नूतनीकरण आहे त्याचा आढावा वरिष्ठ कार्यालयामार्फत नेहमी घेतला जातो आणि आमचे वरिष्ठ अधिकारी तत्परतेने त्याबाबत कारवाई करत आहेत. नक्कीच या बसस्थानकाचा कायापालट होईल आणि प्रवाशांना ती दर्जेदार सेवा राप महामंडळामार्फत मिळणार आहे. मान्सून येण्यापूर्वी आपण वर्धापन दिनाच्या काळामध्ये जे बसस्थानकाचं आउटगेट आहे त्याच्यामध्ये प्राथमिकतेने जिथं जास्त अडचण होती त्याचे गड्डे बुजवून घेतलेले आहे. तसेच आपले टप्प्याटप्प्याने गड्डे बुजवण्याचं काम पण युद्ध पातळीवरती सुरू आहे. सदर बसस्थानकाच्या नूतनीकरणासंबंधित मागच्याच महिन्यामध्ये वृत्तपत्रांमार्फत पण येऊन गेलं की अतिरिक्त निधी याला मंजूर झालेला आहे आणि नक्कीच याचं काम पूर्णत्वाला येईल आणि लवकरच सुरू होणार आहे. त्याच्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. 10वी-12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहरातील शासकीय घाटी रुग्णालय येथील आयटकच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असता आंदोलनाच्या ठिकाणावरून अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्या चारचाकी वाहन जात असताना आक्रमक झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी सुकरे यांचं वाहन अडवलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला अपघाती विभागामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन हे शांत करण्यात आलं. आपणाला सर्वांना माहिती आहे की आम्ही वारंवार आंदोलन करीत आहोत. आम्हाला आंदोलन करण्याची, या ठिकाणी घसा कोरडा करण्याची काही हौस नाही, आमच्याकडे वेळ पण नाही. परंतु या ठिकाणी जे अधिष्ठाता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे डॉक्टर शिवाजी सुकरे हे आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक देत आहेत असा आमचा आरोप आहे. अनेकदा आम्ही जाऊन भेटलो, अनेकदा या ठिकाणी आरएमओला द्या म्हणतात, त्या ठिकाणी भेटत नाहीत. आम्ही अनेकदा त्यांची वेळ मागितली तरी देखील ते वेळ देत नाहीत.
एकदा त्यांनी डॉक्टर हरबडेंवर जबाबदारी दिली होती की त्यांनी संपर्क करावा, परंतु एकीकडे हरबडेंना म्हणायचं की वेळ द्या यांना आणि कानात परत सांगायचं की नका देऊ. मागच्या 10 तारखेला देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो. डॉक्टर गडप्पा प्रभारी अधिष्ठाता होते, डॉक्टर शिवाजी सुकरे परदेशात गेले होते. त्यांनी डॉक्टर गडप्पांनी जबाबदारी घेतली की मी आल्यानंतर तुमची भेट घालून देतो. लोकशाही पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे संविधानानं, परंतु एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालायचा त्यांनी आणि त्यांच्या संविधानाचा अवमान करायचा आणि त्यांच्या लेकरांचाही अवमान करायचा आणि म्हणून या डॉक्टर शिवाजी सुकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. 7 तारखेपर्यंत पगार करण्याची जबाबदारी त्यांची आहे. कामगार उपायुक्तांनी अनेकदा त्यांना पत्र दिलेले आहेत, आम्हीच त्यांच्यावर दया करतो आणि गुन्हा दाखल करू नका म्हणतो, परंतु ते आमची काही दया करत नाही. अहो सुकरे साहेब, तुम्ही जरा काही महिने तुमचा पगार बंद करून बघा, मग काय होतं ते कळेल तुम्हाला. पण मला असं वाटतं तुम्हाला पगार झाला तरी बंद झाला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, कारण वरची कमाई तुमची फार दिसते. ठेकेदाराला कसा वेळ देता. आमची अशी मागणी आहे की या सर्व कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेतलं पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की या सर्व कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेऊन तुम्ही टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, पुष्पवृष्टी केली. आता तुमच्या आश्वासनाची पूर्तता करा हे सांगण्यासाठी देखील आम्ही आलेलो आहोत. सिल्लोड येथे नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या सहकार महर्षी माजी मंत्री कैलासवासी माणिकराव पालोदकर मार्गाचं करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सहकार महर्षी कैलासवासी माणिकराव पालोदकर यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सिल्लोड येथे नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या सहकार महर्षी माजी मंत्री कैलासवासी माणिकराव दादासाहेब पालोदकर मार्गात करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, सेवानिवृत्त विभागीय निबंधक देविदास पालोदकर, पालोदचे पोलीस पाटील कृष्णा पालोदकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सहकार महर्षी कैलासवासी माणिकराव पालोदकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सुशोभीकरण कामामध्ये प्रियदर्शनी चौक ते महाराणा प्रताप चौक पर्यंत दुभाजकांचं बांधकाम, दुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या विविध प्रकारचे वृक्ष लागवड, विद्युत पोल, त्यावर लावण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईंचा समावेश आहे. सुशोभीकरणाचं लोकार्पण होताच तिथे एकच जल्लोष पाहायला मिळाला. फटाक्यांची आतिषबाजी व या मार्गावर करण्यात आलेल्या नयनमोहक सुशोभीकरणाने सिल्लोडकरांचं लक्ष वेधून घेतलं. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत, संचालक नंदकिशोर सहारे, भाऊराव लोखंडे, सतीश ताठे, रमेश लाठी, सयाजी वाघ, विशाल जाधव, अजीज बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमॅन नरेंद्र बापू पाटील, संचालक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती वराडे, शहर प्रमुख मनोज झवर, राधेश्याम गुप्ता, गिरीश शहा, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, पप्पू हरणे, आत्माराम शेठ अग्रवाल, दुर्गेश जयस्वाल, राजू गौर, प्रताप प्रसाद, मतीन देशमुख, अनिल बोरा, सत्तार हुसेन, फहीम पठाण, जगन्नाथ कुदळ, शिवाजी टोंपे, रवी गायकवाड, राजू सुरडकर, शेख आशक, सुनील पांडुरंग दुधे, सुरा अण्णा, मंजितराव भाग्यवंत, दिलीप वाघ, कृष्णा वाघ आदींसह शहरवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दररोज 1 तास योगा करून निरोगी व आनंदी आयुष्य जगा असा संदेश आपल्याला आपल्या सनातनी हिंदू परंपरेतील अनेक ऋषी आणि मुनींनी व ग्रंथात सांगितलाय. मधल्या काळात आपण आपला हा ठेवा विसरलो, परंतु योगगुरू रामदेव बाबांनी सामान्य माणसापर्यंत हा ठेवा पोहोचवत जनजागृती केली आहे. हेच कार्य आपण निरंतर करू असं मत भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी क्रांतीचौक मंडळाच्या वतीने उल्कानगरी येथील हनुमान ध्यान केंद्र येथे आयोजित योग शिबिरात केलाय. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील 175 देशाला योगाचं महत्त्व पटवून दिलं. योग साधनेने शरीर व मन स्वस्थ राहतं, त्यामुळे आपण आनंदी आयुष्य जगू शकतो हे संपूर्ण जगाने मान्य केलं. परंतु संपूर्ण जगात 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज क्रांती चौक मंडळाच्या माध्यमातून उल्कानगरी जनकपुरी येथील हनुमान ध्यान केंद्र येथे सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर चितोळे यांच्यासह योग शिक्षक अनुराधाताई गणोरकर, आयोजक BK जोशी, डॉक्टर महेश मोहरीर, शंकर म्हात्रे, अजय शिंदे, मुकुंद लाडकेकर, संतोष ब्रह्मपुरीकर, योगेश चौधरी, मयूर विस्पुते, तुळशीदास कटके, नंदकुमार कुलकर्णी, साहेबराव निकम, सुनीताताई आवराळे, वंदनाताई पंडित, स्मिताताई जोशी, ज्योतिताई पुराणिक, विजयाताई मापारी, इंदुमती गायकवाड, हेमा बोर्डे, रेखाताई राजपूत, ज्योती वाघ यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मुकुंदवाडीच्या चौकात तिघांवर सत्तूरने सपासप वार, एकाचा मृत्यू, पोलिसांकडून आरोपींना तासातच अटक, शहर हादरलं. तर मुकुंदवाडी येथे खून झाल्यानंतर महानगरपालिका ऍक्शन मोडवरती 50-60 अतिक्रमण काढले, मनपा प्रशासक, पोलीस आयुक्त घटनास्थळी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.